प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, महाराष्ट्रामधील जे मागासवर्गीय तरुण आहे, अनुसूचित जाती जमातीचे जे तरुण आहेत, विद्यार्थी आहे, त्यांना समतामूलक शिक्षण मिळावं, त्यांना वैज्ञानिक संशोधन करता यावं, यासाठी 22 डिसेंबर 1978 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विद्यापीठ या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलं, स्थापन करण्यात आलं। पुढे ह्या विद्यापीठाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विद्यापीठाचं नामविस्तार करण्यात आला। तो नामविस्तार, ते नामकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था म्हणजे अर्थात बार्टी। आज बार्टी ह्या नावानं ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुप्रसिद्ध आहे। होय, कुप्रसिद्ध आहे। कारण 1978 मध्ये ज्या वेळेला ह्या संस्थेची निर्मिती करण्यात आली, तिच्या मागचा उद्देश होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी प्रसार आणि प्रचारित करण्याचे। डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना घरोघरी नेण्याची संकल्पना होती। बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची ती संकल्पना होती। मित्रांनो, सामाजिक समता, न्याय वंचित घटकांपर्यंत गेला पाहिजे, त्यासाठी जी जनजागृती करावी लागते, तो जनजागृती करण्याचा उद्देश या संस्थेच्या मार्फत आखण्यात आला होता। सामाजिक न्याय, समता, वंचित घटकांच्या स्थितीविषयी जी परिस्थिती आज या वंचित घटकांची झालेली आहे, त्या वंचित घटकांच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन करणं हे या संस्थेचं मूळ कार्य होतं। मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा त्याचे प्रशिक्षण मिळावं आणि त्याच्यामध्ये ते मुलं पारंगत व्हावी, त्यांना स्पर्धा परीक्षा या अधिक सुलभ व्हावी, यासाठी करावे लागणार जे काही प्रयत्न आहेत ते या संस्थेच्या मार्फत करण्यात येत होते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बार्टी या संस्थेचा एक प्रमुख असा उद्देश होता की समाजामध्ये बंधुभाव निर्माण करणं, समूहामध्ये बंधुभाव निर्माण करणं आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय ही बार्टी संस्था ही बदनाम झालेली आहे। नको त्या कामामध्ये नाक खुपसू लागलेली आहे। बार्टी ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी नेण्याचं काम करणारी पाहिजे, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे पाहिजे, दोन समूहामध्ये बंधुभाव निर्माण करणारे पाहिजे, हा त्याचा सर्व मूळ उद्देश आहे, तो राहिला बाजूला। परंतु ही बार्टी राजकारण करते की काय असा संशय आता येऊ लागलेला आहे। बार्टीच्या प्रमुख पदावर, संचालक पदावरती जी कोणी मंडळी तिथं बसवण्यात येते, ती मंडळी जाणून बुजून दोन समाजामध्ये कलह कसा निर्माण होईल आणि ही संस्था आपल्या मूळ उद्देशापासून कशी भरकटल्या जाईल याचं काम करत आहे, असं आता लोकांमध्ये म्हटल्या जाते, जाहीरपणे म्हटल्या जाते। आणि याचा समाचार महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी घेतला। मित्रांनो, काल परवा पुण्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात एक मोर्चा आयोजित केलेला होता पुण्यामध्ये। त्या पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, उच्च विद्याविभूषित नेतृत्व आनंदराज आंबेडकर हे विचार मंचावरती बसलेले असताना चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या घणाघाती भाषणामध्ये बार्टीला धारेवर धरलं, बार्टीला इशारा दिला, राजकारणापासून अलिप्त राहा, तुम्हाला जी कामं दिलेली आहे, ज्या कामासाठी तुमची नेमणूक झालेली आहे तेच काम तुम्ही तर करा, राजकारणामध्ये लुडबुड करता कामा नये, राजकारण हा तुमचा प्रांत नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं उत्थान आणि विकास कसा होईल, त्यांच्या स्पर्धा परीक्षा कशा सुलभ होतील, त्यांना प्रशिक्षण कशा पद्धतीने देता येईल, बाबासाहेबांचे विचार घरोघरी कसे नेता येईल, कसा प्रचार आणि प्रसार करता येईल यावरती लक्ष ठेवा। दोन समाजामध्ये बंधुभाव कसा निर्माण होईल
यावरती लक्ष ठेवा. विनाकारण राजकारण त्याच्यामध्ये आणू नका. आणलं तरी याद राखा, गाठ माझ्याशी आहे, सोडणार नाही तुम्हाला. हा इशारा चंद्रकांत हंडोरे यांनी दिला. मित्रांनो, चंद्रकांत हंडोरे यांनी हा इशारा दिल्याच्या नंतर बार्टीचं टाळकं ठिकाणावर येते का नाही आता आपल्याला पाहावं लागेल. नको त्या गोष्टीमध्ये लुडबुड ही बार्टी करत आहे. बार्टीमध्ये जी कोणती कार्टी आणून ठेवलीत ना, राजकारणी कार्टी, त्या राजकारणी कार्टीपासून या भारतीला धोका आहे. भारतीचा पैसा जातो कुठं? आमच्या पोरांना फेलोशिप मिळत नाही, त्यांच्या शिक्षणावरती हा खर्च होत नाही. पैसा जातो कुठं? निधी जातो कुठं? कुठं पाय फुटतात तिला? गाठ आंबेडकर देश आहे. सरकार ज्याची पाहिजे त्याची नेमणूक या भारतीवरती करतंय आणि आपला अजेंडा पुढे नेतंय. पण सरकारला आमचा इशारा आहे, गाठ आमच्याशी आहे, आंबेडकरवाद्यांशी. त्यामुळं भारतीला आपल्या हातातलं बाहुलं बनवू नका. भारतीला जर आपल्या हातातलं बाहुलं बनवण्याचा प्रयत्न कराल, राजकीय नुकसानीला तयार राहा. हा इशारा चंद्रकांत हंडोरे यांच्या भाषणातून होता. मित्रांनो, भारतीनं आपला कारभार सुधारावा. भारतीचे जे कोणी संचालक वगैरेचे काही सरकार नियुक्त राहतात त्यांनी भानावरती यावं. भारतीय राजकारण करण्यासाठी नाही, भारती ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आहे, त्यांच्या विकासासाठी आहे, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाढीला लावण्यासाठी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी नेण्यासाठी आहे, समाजामध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आहे, कौशल्य प्रशिक्षण निर्माण करणारे आहे. अशा वेळेला भारतीनं नाहक राजकारणामध्ये लुडबुड करू नये, ही चंद्रकांत हंडोरे यांच्यासह महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांची एकमुखी मागणी आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.